दादा एकनाथ खडसे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. त्यांचं मध्ये त्यांनी स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे. प्रत्येकाचा अधिकार असतो. त्यांनी घर वापसी केलेली आहे. कारण 40 वर्ष ह्या राज्यामध्ये भाजप वाढवण्याचं काम ज्या वेगवेगळ्या नेत्यांनी केलं त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव आपल्याला घेता येईल, त्याच्यामध्ये एकनाथराव खडसे साहेबांचं नाव घेता येईल, प्रमोद महाजन साहेबांचं नाव घेता येईल, नितीन गडकरी साहेबांचं नाव घेता येईल. हे सगळेजण आम्ही त्या काळामध्ये बघायचो. मग त्याच्यात अण्णासाहेब डांगे होते, नासा फरांदे होते, बाकीचे पण मान्यवर होते. परंतु खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व दूरपर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचवण्याचं काम हे मी तरी बघत होतो. कारण मी पण 60 टर्मचा आमदार आहे. मला पण आता 32-35 वर्ष झाली. त्यावेळेसपासून मला समजते तेव्हा किंवा मी राजकारणात आल्यापासून तिथं खडसे साहेबांचंच प्रभुत्व होतं आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने ती संघटना भारतीय जनता पक्षाला एक सर्वसमावेशक म्हणजे अशा पद्धतीचा सर्व चेहरा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. बहुजन समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, सगळ्या समाजाला तिथं सोशल इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो ते तिथं हे करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यात त्यांचं योगदान मोठं होतं. परंतु मध्ये काही कारणानिमित्त ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले होते आणि नंतर पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण त्यांना आग्रह केला आणि त्यांच्याही मनामध्ये कुठंतरी होतं. त्याच्यामुळे तो निर्णय त्यांनी घेतला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.